नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि खूप आवडीचा दिवस आहे माझ्या. मला खूप अशी पूजा करायला खूप आवडतात. त्याच्यामुळे मी इथं पूर्वतयारी करून घेतली होती आणि रात्रीच्या 12च्या नंतर ही पूजा करायची असते. 12 वाजता कृष्ण जन्म होतो. त्यानुसार मी सगळी आधी पूजा करून घेतली होती. गणपती गाई वासरूची पूजा करून घेतली आणि मग बाळकृष्णांना दही दुधाने अभिषेक घालायचा असतो आणि छान अभिषेक घालून घेतला. नंतर त्यांना वस्त्र घालून त्यांची पण छान पूजा करून घेतली. आणि माझ्याकडे इथं पाळणा नाही आहे. मी पुढच्या वर्षी घेणार आहे पाळणा. गेल्या वर्षी पण नव्हता माझ्याकडं पाळणा आणि ह्या वर्षी पण मी तशीच पूजा केली की पाळणा नाही म्हणून मी बसले नाही की माझ्याकडं पाळणा नाही मग मी नाही पूजा करणार. मनात भाव असला ना की देवाला फक्त श्रद्धा पाहिजे की तुम्ही किती मनापासून करता हेच देव बघत असतो. त्याच्यामुळं श्रद्धेने केलं ना की देव पण प्रसन्न होतो. आणि आपल्याकडे हेच नाही तेच नाही करत बसण्यापेक्षा जे आहे त्याच्यात समाधान मानायचं आणि देवाला पण कळतं की हे किती श्रद्धेने करता येते. आणि जे आहे तेच नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालतो. एक तुळशीपत्र त्याच्यावर ठेवलं ना, साखर जरी ठेवली देवाला आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं तरी तो देवाला अर्पण झाल्यासारखा होतो नैवेद्य. त्याच्यामुळं मी इथं नैवेद्य पण ठेवून घेतलेला आहे देवांना. आणि छान इथं माझी मस्त पूजा झालेली आहे आणि खूप छान प्रसन्न वाटत आहे. रात्रीच्या 12 वाजले तरी पण असा कुठलाच आळस किंवा कंटाळा आलेला नाही आहे. अशी ही देवाची करणी असते. त्याच्यामुळं खूप छान वाटत आहे. आणि बघा ही माझी पूजा पण खूप छान झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे. बाळकृष्णांची मूर्ती पण खूप छान हसरी दिसत आहे. धन्यवाद.